पार्क चौपाटीवरील 15 गाड्यांवर कारवाई करण्यात आली असून भूमी मालमत्ता विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या एकूण 15 गाड्या, खोके तसेच पत्रा शेड काढण्यात आले आहेत. यापैकी काही पत्रा शेड जागेवरच जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले तर 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. शीतल केली उगले मॅडम, त्याचप्रमाणे उपायुक्त गोलब सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी या ठिकाणी ज्या काही 33 गाड्या होत्या, भेळच्या, कचोरीच्या, अशा 33 गाड्या होत्या. त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते, पण त्या 33 पैकी 18 लोकांना स्टे मिळालेला आहे. ज्याला स्टे मिळालेला आहे त्यांच्यावर 15 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचे खोके, त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवरच निष्कासित केलेलं आहे. भूमी व मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे. आणि जे राहिलेले 18 गाळेधारक किंवा खोकेधारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल, असं या ठिकाणी मी नमूद करतो. तर आज भूमी व मालमत्ता विभागाकडून चौपाटीवरचे जे कोर्टामध्ये जे गेलेले लोक आहेत, 18 लोक सोडून जे अतिक्रमित होते त्यांचे सर्व अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. पूर्ण कारवाई जी होती नुसतं 18 खोकेधारकांवर होती का पूर्ण 33 खोकेधारक होते. त्यातील 18 कोर्टात गेले त्यांना स्टे होता. ते सोडून राहिलेले 15 लोकांवर कारवाई केली. आणि खोकेधारकांवर कारवाई कोर्टाचा निकाल जे राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.